उपस्थित मान्यवर माझ्या विद्यार्थी मित्र, आज मी तुमच्यापुढे सच्ची शाळा सुंदर शाळा याविषयी माझे मनोगत व्यक्त करतो. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आई स्वागत म्हणून करतो. आई मुलाची पहिली शाळा तर शाळा ही मुलाची दुसरी असते. अशा शाळारूपी आईचे वंदन. आज माझ्या वक्तृत्वाचा विषय बघा ना, सच्ची शाळा सुंदर शाळा. का बरं हा विषय वक्तृत्वाला दिला असेल तर मला वाटते त्यांनी म्हटले हे विषय याची माझे घर. पण विषयाचं सोडा, आपण आपल्या सभोवतालच्या परिसराचा विचार करतो का? नाही ना. आज एक विश्वासात काट वाटचाल करताना सभोवतालचे महत्त्व आम्हाला पटवून देण्याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व स्वच्छतेचे महत्त्व आम्हाला पटवून देण्याशिवाय आले. जसे आपण वैयक्तिक स्वच्छतेला महत्त्व देतो तसे सार्वजनिक स्वच्छतेला देत नाही. जर पैसा स्वच्छ दिसतो हे बदलले पाहिजे आणि या बदलाची सुरुवात लोकांना सांगून नाही तर त्याची सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे. आणि हो, मला माझ्या शाळेचा वास्तव्य म्हणाय की मी व माझे स्वच्छतेच्या अभियानाचा एक भाग आहोत. या देशात महाराष्ट्राच्या भूमीत राष्ट्रसंत गाडगे महाराजांनी 80 वर्षांपूर्वी आपल्या स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले. हा वारसा आपल्या देशात नाही. महात्मा गांधींनी आपल्या भारताच्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी विचार मांडले. हा वारसा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढे चालवत आहे. 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात झाली. स्वच्छता केवळ कपड्यांपुरती आपल्या पैशापुरती मर्यादित नसून ती मनातून घडून आणणे गरजेचे आहे. आणि यासाठी शिक्षण हे फार महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण आपल्या शाळेतून मिळते, संस्काराचं रंजन आपल्या शाळेतूनच होते. म्हणून ते म्हणतो, शाळा मजला विते संस्कारांचा लढा, शाळा मजला विते संस्कारांचा लढा. आज स्वच्छता विषय फार महत्त्वाचा का झाला आहे तर पर्यावरणाला दुष्परिणाम, रोगराई, जैवविविधतेचा नाश या गोष्टींमुळे हा स्वच्छता विषय फार महत्त्वाचा झाला. पैसा नेहमी स्वच्छ ठेवू सुंदरतेचे गीत गाऊ. पैसा नेहमी स्वच्छ ठेवू सुंदरतेचे गीत गाऊ. एकच ध्यास मनी वसे स्वच्छता हेच आरोग्य असे. या ठिकाणी मला सांगायचं वाटते, आमचे शिक्षक शाळा बांधण्यापूर्वी आमच्याकडून पैशाची स्वच्छता करून घेतात. वर्गाची वर्गखोल्यांची आम्ही नेहमी स्वच्छता ठेवतो. चला कवी असे काम ज्यामुळे वाढेल स्वतः देशाची शान. चला कवी असे काम ज्यामुळे वाढेल स्वतः देशाची शान. अस्वच्छतेमुळे प्रमुख काय वाढत चालली लोकसंख्या, दारिद्र्यता, निरक्षरता, अंधश्रद्धा, बुरी परंपरा, धार्मिकतेच्या नावाखाली होणारे कर्मकांड, पूजापाठाचे निर्मूलन, प्लास्टिकचा वापर, स्वच्छता गुणांचा अभाव अशा कितीतरी घटनांचा उल्लेख करतोय. संस्कारातून व्यक्तिमत्व घडते, व्यक्तिमत्वातून उदयाचे आदर्श नागी करतात आणि या संस्काराचे रोपण आपल्या शाळेकडून होत आहे. So today everyone decide me to be clean and is our perfect dream. And repeat again, clean and is our perfect dream. To keep up clean and in, it is our social responsibility and citizens of India to fulfill 9 motives of clean India. चला तर मग स्वच्छतेचा घेऊ मनी ध्यास, घडून आणू देश विकास. यासाठी मी आपल्या सर्वांची साथ. आज या शाळेमुळे मला वक्तृत्व स्पर्धेची होण्याची संधी मिळाली. माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत आले म्हणून मी आई लोकांचे आभार मानतो. येथे माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत.